तुम्हाला पण कधी-कधी भाजी-भाकरी खायचा कंटाळा येतो का? किंवा तुमच्या घरातली लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत का? अशा वेळी काय करायचं? कशा पद्धतीने त्यांना पालेभाज्या खाऊ घालायचं? हे करायचं खूपदा टेन्शन असतं. अशा वेळी काय करायचं? तर मस्तपैकी छान एकच रेसिपी बनवायची, जी मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या किंवा नाश्त्याला तुम्ही नक्की जेवायला करू शकता. इतकी छान रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या ताटामध्ये 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलं. आता ज्या वाटीनं ज्वारीचं पीठ मोजलं, त्याच वाटीनं 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं, ज्यामुळे आपल्या रेसिपीला छान असं बाइंडिंग येईल. 1 वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली मेथी घेतली. मेथी स्वच्छ धुवून घेतली. त्याची पानं-पानं घेतली आणि ती अगदी बारीक अशी चिरून घेतली. मी 1 वाटी मेथी घेतली. तुम्ही मेथीच्या ऐवजी तर बारीक चिरून घेतलेला पालक किंवा मेथी आणि पालक मिक्स पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी इतकी ताजी हिरवी कोथिंबीर, ही पण मी बारीक चिरून घेतली होती. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि आलं ह्यांचा ठेचा घातला. पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली. त्यानंतर थोडासा हिंग घालूयात. 1 चमचा इतकी आपण धणे पावडर घालणार आहोत आणि 1 छोटा चमचा आपण गरम मसाला वापरतोय. चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात. 1 चमचा ओवा घेतला. ओवा थोडासा हातावरती क्रश करून किंवा घसकटून घालायचा. त्यामुळे ओव्याचा जो फ्लेवर आहे ना, तो खूप मस्त आपल्या ह्या रेसिपीमध्ये लागतो. त्यानंतर मी 1 चमचा इतकं साजूक तूप घातलं. यामुळे आपली रेसिपी ना अगदी छान मऊसूत लागते. सुरुवातीला आता हे सगळे मसाले, त्याबरोबर मेथी आणि ही पिठं सगळी चांगली मिक्स करून घ्यायची. यामुळं काय होतं, अगदी छान असं पिठं मिक्स होतात. आता इथं मी ज्वारी आणि गव्हाचं पीठ मिक्स करून वापरलं. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी थोडंसं तांदळाचं पीठ पण वापरू शकता. संपूर्ण तूप आणि मसाले हे सगळ्या पिठाला बघा मी चांगली अशी चोळून घेतली. आता ना आपल्या रेसिपीला छान चटपटीत चव यावी ना म्हणून यामध्ये आपण दह्याचा वापर करतोय. तुम्हाला जर दही आवडत नसेल तुम्ही त्याऐवजी ना स्किप करून पाणी पण वापरू शकता. पण दह्यामुळं काय होतं मस्त रेसिपीला छान चव येते. त्यामुळे पूर्णतः तुमच्यावर आहे. तुम्हाला दही आवडत असेल तुम्ही नक्की घाला. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर साधारणपणे इथं बघा मी अर्धी वाटी इतकं दही घालते. आता किंवा जर तुम्हाला दही आवडत असेल ना तुम्ही पूर्ण ही रेसिपी किंवा हा जो गोळा आहे ना पूर्ण दह्यामध्ये पण मळू शकता. दही ना थोडंसं आंबट असेल ना, तर आणखीन छान अशी रेसिपी खायला लागते किंवा तुम्ही थोडंसं दही आणि थोडंसं पाणी ह्याचा वापर करून पण ह्याचा चांगला गोळा मळून घेऊ शकता. बऱ्याचदा काय होतं, की मुलं भाकरी खात नाहीत, भाज्या खात नाहीत. अशा वेळी काय करायचं किंवा रोज-रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं? अशा वेळी हा प्रश्न पडतो. त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी द्या. ही रेसिपी खूप चांगली आहे, हेल्दी आहे, कमी तेलामध्ये बनते, कमी वेळामध्ये पण बनते आणि भरपूर पालेभाज्या असल्यामुळे ना, ही रेसिपी खूपच मुलांसाठी फायदेशीर असते. आता मी थोडं दही आणि थोडं पाणी घालून याचा चांगला असा गोळा मळून घेते. आता गोळा मळताना तो फार घट्ट किंवा फार पातळ असा मळू नका. मध्यम असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर संपूर्ण गोळा बघा छान असा मळून झालेला आहे. मेथी आणि भरपूर घातलेली कोथिंबीर यामुळे गोळा दिसायला पण खूप मस्त दिसतोय आणि मेथीचा वापर असल्यामुळं काय होतं मुलांना कळतही नाही, की ह्यामध्ये मेथी वापरलेली आहे. आता आपण हे पीठ आहे ना लगेच ह्याचे छोटे-छोटे गोळे करून घेणार आहोत. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि याचे छोटे-छोटे उंडे करून घेतले. आता तुम्ही हे पराठे आहेत ना लाटू शकता किंवा तुम्ही थापू पण शकता, पण लाटायला खूपच सोपी पद्धत आहे. तर बघा मी याचे छोटे-छोटे गोळे करून घेतले. साधारणपणे एवढ्या पिठामध्ये ना आपल्याला छोट्या आकाराचे ना 10 ते 12 इतके पराठे होतात. त्यामुळे नक्की पोटभरीची पण रेसिपी आहे. आता याचे गोळे करून घेतले. आता हे जे गोळे आहेत ना गव्हाच्या पिठामध्ये चांगले बुडवून घ्यायचं जेणेकरून जे पीठ आहे ना ते खाली चिकटणार नाही आणि लाटताना ना खूपच सोपं पडेल. सगळे गोळे बघा माझे करून झाले. आता पोळपाटावरती पण थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. एक गोळा चांगला बुडवून घेतला आणि आता हे पराठे लाटून घेऊया. जेव्हा हे पराठे लाटतो ना, तेव्हा ते फार जास्त पातळ अजिबात लाटायचे नाहीत. नाहीतर ते थोडेसे वातड होण्याची शक्यता असते. थोडेसे मऊ असतील ना, तर ते पराठे दिवसभर अगदी छान लागतात. आता हा पराठा बघा लाटून घेतलाय. आता मला थोडेसे गोलाकार किंवा दिसायला छान दिसावे म्हणून मला गोलाकार आकारातले पराठे हवे होते. तुम्ही हवं तर ना, हे असेच लाटून पण छानपैकी शेकू शकता. पण जर तुम्हालाही जर गोलाकार आकार द्यायचा असेल, तर एखाद्या मोठ्या डब्याचं झाकण घेऊन ह्याला बरोबर गोलाकार आकार आपण देऊ शकतो, ज्यामुळे दिसायलाही खूप छान वाटतात. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमचे पराठे लाटून गोलाकार होत असतील, तुम्ही असे पण हे भाजून घेऊ शकता. आता माझा हा पराठा अगदी छान परफेक्ट गोल झालाय, पण मी दिसायला छान दिसावेत म्हणून एका डब्याच्या झाकणानं गोलाकार आकार पण काढून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असेच छान-छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर बघा अगदी मस्त गोल गरगरीत भरपूर मेथी असलेला हा ज्वारी आणि मेथीचा पराठा तयार झाला. आता अगदी अशाच पद्धतीनं हे जाडसर आणि छानपैकी पराठे लाटून घेऊयात. बऱ्याचदा आपण
ला जाणार असतो त्यावेळी आपल्याला भाजी आणि भाकरी असं दोन्ही काहीतरी घेऊन जावं लागतं. त्यावेळी ना अगदी मस्त आणि एकच रेसिपी म्हणून तुम्ही हे ज्वारीचे पराठे घेऊन जाऊ शकता. यामध्ये आता आपण मेथी वापरली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणतीही पालेभाजी वगैरे वापरू शकता. ज्यामुळे ती खायला पण सोपी पडेल. तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत ना अप्रतिम लागतात हे पराठे आणि दिवसभर त्याबरोबर ते मऊ पण राहतात. आता बघा पराठे माझे सगळे लाटून तयार झाले. आता आपण हे शेकून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती बघा तवा ठेवला. तवा चांगला तापवून घेतला आणि त्यावरती आता हे पराठे आपण मस्तपैकी खरपूस असे भाजून घेणार आहोत. आता इथं बघा तवा मोठा आहे. तुम्ही हवं तर ना एकावेळी 2 पण पराठे शेकू शकता किंवा जर तुम्ही लाटून पराठे थापणार असाल ना, तुम्ही मोठाच पराठा लाटून पण छानपैकी शेकून घेऊ शकता. आता हा पराठा खायचा कशाबरोबर? तर हा दही, टोमॅटो, केचप किंवा लिंबाचं लोणचं अप्रतिम अशी चव लागते आणि गरमागरम हे पराठे ना अगदी पटापट संपतात. तर मस्तपैकी बघा हा दाबून किंवा शेकून घेतला, की पराठ्याला मस्त असे रंग किंवा डाग छान पडतात. ज्यांना भाकरी आवडत नाही किंवा ज्यांना भाज्या आवडत नाही, त्यांना तुम्ही मस्त अशी रेसिपी करून देऊ शकता. ज्यांना कळणारही नाही, की यामध्ये ज्वारी आणि आपण पालेभाज्या वापरल्यात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तवा मोठा होता, त्यामुळे मी एकावेळी 2-2 असे पराठे वापरून भाजून घेते. यामुळं गॅस आणि वेळ दोन्हीची पण बचत होऊ शकते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पराठे दोन्ही बाजूनं तेल, तूप किंवा लोणी अगदी कशाचाही वापर करून तुम्ही भाजू शकता. गरमागरम हे मस्तपैकी ज्वारीचे पराठे दह्यासोबत सर्व्ह केलेत. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्ही घरी ट्राय करून बघितली तर ह्याचे फोटोज मला Instagramवरती पाठवायला विसरू नका. पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.